नमस्कार. माझं नाव मजर खान रसूल खान, राहणारा परळी वैजनाथ, जिल्हा बीड. साहेब, माझी जमीन माझे चुलते व माझे सावत्र भाऊ याईनं बोगस व गुंटेवारी व येणे हा जमीन डुप्लिकेट कागद मी पूर्ण कार्यालयाशी फिरायलो की पूर्ण बीडपासून परळीपासून अंबाजोगाईपासून एक एक कार्यालयामध्ये जाऊन आलो. येणेसाठी लागणारे 5-7 जागेवरले कार्यालय, जितक्या कार्यालयामध्ये शोध घेतला कुठल्याही कार्यालयामध्ये पुरावे नाही भेटले. याईनं फर्जी कागद करून खोटे सिक्के व बनावट बनवून हा पूर्ण अख्ख्या जमिनीचे प्लॉटिंग काढून विकलेली आहे. कुणीही याचे पुरावे आणून दाखवा साहेब. मी सत्य कधी दिलं येईन तर तुम्ही जिथं म्हणता तिथं मी आत्मधन द्यायला तयार आहे साहेब. एवढं मला एकदम माझी हलाख्याची परिस्थिती साहेब. माझी आई वारली 11 तारखेला, तर माझ्या भाऊकीतले कुणीही लोक आले नाहीत. व तुम्हाला म्हणू का अक्षरशः मातीला सध्या येऊ दिलं नाही कुणी माझ्या त्या चुलत्यानं. व जमीन माझ्या वडिलाला सध्या माझ्या वडिलाकडून डुप्लिकेट पद्धतीनं मुक्तारनामा करून घेतला सावत्र भावानं साहेब. त्याचे पूर्ण पुरावे आहेत माझ्याकडे. दुसऱ्याचं सर्वे नंबर लावून माझ्या सर्वे नंबरला येणे डुप्लिकेट कागद लावून हे पूर्ण जमिनीची त्यानं इविलेला वाट लावली साहेब. 3-3 मजले बिल्डिंग झाल्या तिथं साहेब. अशा पद्धती 404/2 हा सर्वे नंबर, 405 402/2 हा 3-4 सर्वे नंबर आहेत. आता 367 हा सर्वे नंबर. असे मला ते सध्या मीडिया समोर कधी बोललेलं नाही आयुष्यात, म्हणून पहिली वेळेस बोलायलो, म्हणून हा मला ते मुद्देशीर बोलताही नाही. सर्वांना माझ्या मनातली भावना सगळ्या लोकांना ओळखून घ्यावा व मला आत्मधन केल्याशिवाय दुसरं काही नाही साहेब. आता तुम्हाला काय सांगू सगळ्याला. आणि परळीचं नाव असल्यामुळं सगळे माझ्यापासून लांब पळून चालले. आता परळीनं काय पाप केलं साहेब. परळी बरोबर मला शिक्षा का द्यायला तुम्ही सगळे जनतेनं व सगळे अधिकाऱ्यानं माझं लक्ष द्यावा. मी आता अंबाजोगाईच्या कार्यालयासमोर बसलेलो साहेब. अक्षरशः साहेब मी सगळं एक किळ खाऊन आलेलो साहेब. हातापाय थरथर करायला. कुणीही जनतेचे माझं कुणी लक्ष देणार नाही साहेब. माझी जमीन माझी दुकान सगळी हडपली साहेब. मी पुण्याला होतो, लॉकडाऊन मध्ये आलो, तर मला आजपर्यंत लॉकडाऊन लागलेलं कुणासमोर सांगू साहेब. माईचं प्राण गेलं. मी एकलाच आहे, बहीण नाही भाऊ नाही. आणि माझा बाप मला म्हणतोय की भाऊ म्हणतोय की माझं भाऊच नाही, माझं बापच नाही, आमची आईचं नाही. आता हा कुणापाशी सांगायचं साहेब. सगळ्या माझे 2 चुलते व वडील सगळ्याला 2-2 बायका साहेब. आम्ही कुणाचे लेकर आहेत हे तरी उल्लेख करून हा कुणी समाजामधून कुणी बोलणार नाही. मुस्लिम समाजामधून माझ्याकडून एक बी आला नाही साहेब. एक बी जबाबदार व्यक्ती आली नाही कुणीही. तुम्हाला हा सर्व जनतेनं माझं लक्षात घ्यावा व माझ्या समाजाच्या लोकांना व अधिकाऱ्यानं माझ्याकडून कळकळीची विनंती आहे. मला शब्द मांडता येत नाही. हा सगळे जनतेनं व साहेब माझा हा न्याय नाही लागला तर मी आत्मधन केल्याशिवाय दुसरं काही करणार नाही साहेब. हा सर्वांना नमस्कार. जेवढं म्हणलं माझे शब्द ओळखून घ्या. तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहे सर? मला ह्याच्यावर न्याय पाहिजे सर. मला न्याय पाहिजे. माझी जे जमीन व माझी दुकान याने हडपिली फर्जी पद्धतीने बनवून साहेब. एक कागद आहेत म्हणाल. मी सगळ्या कार्यालयात जाऊन माझ्याकडे 2 पद्धतीचे एका सर्वे नंबरला 2 जमिनीचे कागद असतात का? एका सर्वे नंबरला एक जेव्हा तुम्ही गुंटेवारीला देतात ना 7 जागेचे येणे लागतात पूर्ण ना हरकत प्रमाण. तेवढे कार्यालयाला गेलो, यांच्या नावचं कुठेही तयार नाही साहेब. चलन भरलेली असते का येणेला? तर रजिस्ट्री करताना तुम्ही एक साध्या माणसाला विचारलं किंवा चलन भरावं लागतात. यांचे चलन भरले का ते बघितलं मी तहसीलमध्ये जाऊन एचडीएम कार्यालयामध्ये. कुठेही काही नाही साहेब. तुम्हाला मुद्रांक अधिकारी कार्यालय बीडला गेलो, तिथून त्यानं पाठवलं. परळीला ते नगर रचनाला पाठवलं, तिथलं कागद घेऊन गेलो साहेब. तिथून पाठवलं परळीवाले म्हणतात हे आमच्याकडे द्यायचा अधिकारच नाही आम्हाला, ज्याची आहे त्याला देऊ आम्ही. हा असं म्हणायला तो साहेब. स्पष्ट उघडं बोलायला. आता मुंडे साहेबाकडे मी कमीत कमी आता तहसीलदार मुंडे साहेब आहेत, आता एटीओ साहेब त्यांचं मला पूर्ण नाव नाही, त्यांच्यापाशी गेलो तर ते टाईट मारायले साहेब. मला एकदम कुठेही नाही. आता मी इथं अंबाजोगाईला येऊन बसलो सकाळपासून हा इथल्या कार्यालयाला. मला हे कार्यालयाचे पुरावे मागायला पण काही मला दिले नाहीत. अजून देतोच म्हणाले साहेब. मी म्हणाले हा 58 नंबर येण्यासाठी जे लागणार आहे पुरावा हे कुणाचं हे तर द्या ना मला. माझं नाही ना, दुसऱ्याचं आहे तर दुसऱ्याचं द्या, किंवा आमचं द्या. व ते तुम्हाला म्हणतात अजून एक आहे ते असे पर्व 508 एक येण्याचा पुरावा आहे, तो दुसऱ्याचा आहे पण तो आमच्या जमिनीला लावलेला आहे. तो त्याचे बी पुरावे ह्याला म्हणालो द्या मला. आता दिन आहेत कुणी. आम्ही 1% सगळ्याला सांगाल कुणीही दी नाही साहेब. मला हा तुम्ही आता मला सगळे जनतेनं व सगळ्यांना माझ्याकडून आवाज उचलावा, कळकळीची विनंती आहे. माझं नाव मजर खान रसूल खान आहे साहेब. मला हा न्याय द्यावा सगळ्याची. धन्यवाद.